सर्व कलाकारांना नमस्कार. लता मूव्हीज अँड क्रिएशन निर्मित स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांना आदरांजली म्हणून त्यांचा सुपरहिट सिनेमा धूम धडाका याचा आम्ही लघुपट बनवत आहोत. त्यासाठी आम्ही ऑडिशन वगैरे टाकलेलं आहे. ऑडिशन साठी आम्ही रील्स वगैरे पोस्ट केलेले आहेत. बऱ्याच जणांची ऑडिशन येत आहेत, पण बऱ्याच जणांना ऑडिशन कशी पाठवायची किंवा आम्हाला काय अपेक्षित आहे ते माहिती म्हणजे बऱ्याच जणांना कळत नाही. तर त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे, धूम धडाका चित्रपटातील तुम्ही जी भूमिका करू शकता, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, शरद तळवकर यांची भूमिका जर तुम्ही करू शकत असाल तर त्यांची मिमिक्री येत असेल तर त्या मिमिक्रीमध्ये किंवा त्यांच्या आवाजामध्ये तुम्ही 1 मिनिटाचा व्हिडिओ, तत्पूर्वी तुमची माहिती, तुमचं नाव, गाव, तुम्ही याआधी कुठं काम केलंय वगैरे ती माहिती, तुमच्या प्रोफाईल्स आणि त्याच्यानंतर 1 मिनिटाचा संवाद, डायलॉग जे काय असतील सिनेमातील ते करायचे आहेत. तर तुम्ही ऑडिशन पाठवल्यानंतर फोन कॉल्स वगैरे करायचे नाहीत. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रोडक्शन टीम कडून तुम्हाला कॉल येईल आणि शूटिंगची तारीख कधी आहे हे तुम्हाला कळवलं जाईल. तुमचं मानधन किती असणार आहे ते तुम्हाला कळवलं जाईल. फोन कॉल्स वगैरे कोणी करू नयेत. ऑडिशन कसं असावं त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. सुरुवातीला आपण आपली माहिती सांगणार, प्रोफाईल्स देणार आहे, आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगणार, एक्सपिरियन्स काय असेल तर सांगणार आहोत आणि बाकी पुढचा डायलॉग तुम्ही बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव नितीन निवृत्ती मिसाळ, गाव औंडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर आणि ह्या माझ्या प्रोफाईल्स आहेत. धन्यवाद. मी मराठी चित्रपटामध्ये एका काम केलेलं आहे, वेब सिरीज मध्ये एका काम केलेलं आहे आणि आता स्वतः आमचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे. लता मूव्हीज अँड क्रिएशन निर्मित आमचाच लघु चित्रपट येतोय धूम धडाकाचा. आम्ही रिमेक करतोय आणि 9623208096 हा माझा संपर्क नंबर आहे. याच्यावरती मला तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. धूम धडाका या चित्रपटातील महेशची भूमिका मी करत आहे. तशी एक आयडिया खोलते माझ्या डोक्यात. या कथेमध्ये एक मुलगा आहे, तरुण, हँडसम, देखना, स्मार्ट, माझ्यासारखा. तो एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे. प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून तो कामाला आहे. त्या ऑफिसमध्ये एक दिवस काय होतं, त्या मालकाची गर्विष्ठ, घमेंडी, लहरी अशी मुलगी येते. किरकोळ कारणावरून दोघांच्यात वाद होतात. कडाक्याचं भांडण होतं आणि ती लहरी मुलगी जाऊन बापाकडं त्या सुपरवायझरची म्हणजे त्या नायकाची तक्रार करते. बाप पण महाकंजूष, बाप पण गर्विष्ठ असतो. बाप त्या सुपरवायझरचं काय ऐकून घेत नाही. आपल्या लहरी मुलीच्या हट्टापायी, तिच्या गर्विष्ठपणापायी तो त्या सुपरवायझरला कामावरून काढून टाकतो. मग हिरो पण बंड करतो. त्याच्या बंडाला त्या फॅक्टरीतील सगळे कामगार साथ देतात. आणि पण त्या कथेमध्ये एक तिढा पडतो. म्हणजे आपला तो हिरो ना त्या चित्रपटातील नायिकेच्या प्रेमात पडतो. हो. म्हणजे हो, थोडीशी म्हणजे थोडीशी वास्तवाशी मिळती जुळती आहे. हा हा म्हणजे हो, अजून ही इथपर्यंतच कथा आहे. याच्यावरती अजून कथा सुरू आहे. काय ना, वास्तवाशी असल्यामुळे थोडीशी ती तुम्हाला ओळखीची वाटते. गाणी नाही, गाणी मला लिहिता येत नाही. का हो? अच्छा अच्छा, हा, ठीक आहे. धन्यवाद.